नमस्कार. इंडिया न्यूज 24 मध्ये स्वागत. जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. नागपूर महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात काँग्रेसच्या वतीने महालातील गांधीबाग झोन कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. मनपाचे भ्रष्ट अधिकारी फायर एनओसी नसतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामांना परवानगी देऊन नागरिकांचा जीव धोक्यात घालत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आंदोलनकर्ते फटाके फोडून शासनाचा निषेध नोंदवत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करत फटाके जप्त केले. या दरम्यान पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काही काळ झटापट झाली. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस वाहनातून नेले. में डंपिंग यार्ड के बाजू में जहाँ सॉल्टर हाउस है उस जगह पे गोवंश की बड़ी प्रमाण पर हत्या हुई है, इस तरह की माहिती मिली थी बजरंग दल के माध्यम से. माननीय वाड़के जी, गुप्ता जी, ये सभी लोग डेपुटेशन लेके माननीय महानगर में आए थे, महानगर पालिका में आए थे. माननीय कमिश्नर साहब दोनों एनएमसी और पुलिस कमिश्नर इन दोनों को इस चीज़ की माहिती दी गई और जो दोषी है, क्योंकि कत्ल खाना जो है मतलब गोवंश जो है, गोवंश के लिए गौसेवा आयोग भी माननीय मोदी जी के मार्फत जब से ये पहला ही गौसेवा आयोग है और गौ माता की हत्या न हो, उसका पूजन हो, रक्षण हो, इस तरह से काम करते हैं. गौ हत्या प्रतिबंधक कायदा भी हमारा है. तो उसमें अगर ये जो घटना हुई है इसमें जो भी दोषी है वो महानगर पालिका के कर्मचारी है या फिर पुलिस के कर्मचारी है, उन सभी पे कार्रवाई हो, इस तरह के निर्देश दिए गए थे. उस दिन से आज तक सॉल्टर हाउस बंद रखा गया है और जब तक ये तपासनी और पूर्ण नहीं होती है तब तक सॉल्टर हाउस बंद रखा जाएगा. सभी का कहना है कि उसे तोड़ दिया जाए. अभी थोड़ा सा देखते हैं कि किस तरह से मतलब गो हत्या वहाँ पे ना हो, इसलिए जो कठोर प्रतिबंधात्मक कार्रवाई होगी तब तक सॉल्टर हाउस बंद रहेगा. जय श्री राम. भांडेवाड़ी परिसर में बड़े पैमाने पर गौ माता के कत्ल किए जाने के बाद गौ माता के अवशेष बरामद हुए थे. इसी प्रकरण को लेकर 2 दिन पहले नागपुर महानगर पालिका यहाँ पर हमने आदरणीय महापौर जी का घेराव किया था और वैसे ही माननीय पुलिस आयुक्त से हमने मुलाकात करके अपनी कुछ मांगे उनके सामने रखी थी. उनमें से कुछ मांगे प्रशासन ने हमारी मांगी है, कुछ मांगे अभी भी प्रलंबित है. 2 दिन पहले जिस दिन नागपुर महानगर पालिका में आंदोलन हुआ था उसी दिन ये घोषणा की गई थी कि अगर हमारी मांगे नहीं मानी गई और इस प्रकरण को प्रशासन और शासन ने अगर गंभीरता से नहीं लिया तो हम बर्दाश्त चौक पे आंदोलन करेंगे. और उस आंदोलन की जो रूपरेखा थी वो भी उस दिन घोषित की गई थी. आज इसी संदर्भ में विश्व हिंदू परिषद, बजरंग दल के सभी कार्यकर्ता यहाँ इकट्ठा हुए हैं और इसी प्रकरण पे, इसी विषय पे आगे विश्व हिंदू परिषद के महानगर मंत्री अमोल जी ठाकरे आप सबके सामने विषय रखेंगे. जो भी हमारी मांगे पूरी हुई है उस बारे में और जो अभी बाकी है उस बारे में भी आदरणीय अमोल जी ठाकरे से निवेदन करता हूं. करत आहे. मागील सीपी सरांकडे याबाबत 2 दिवसापूर्वी मीटिंग झाली होती. महानगर पालिकेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मीटिंग झाली होती. दोन्ही ठिकाणी त्या अनुषंगाने कारवाई झालेली आहे, संबंधितांवर कारवाई झालेली आहे. महापौर मॅडम यांनी त्या अनुषंगाने कारवाई केलेली आहे. माननीय कमिशनर सर, महानगरपालिका यांच्याशी आमचं बोलणं झालं होतं. त्या अनुषंगाने जे काय मागण्या आहेत त्या ठिकाणी त्या मुद्देमाल डिस्पोजल ज्या ठिकाणी रॉ मटेरियल केलं जातं याची माहिती असताना सुद्धा त्या ठिकाणी दिली गेली नव्हती. अशा ठिकाणी त्यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे. ज्या अनुषंगाने आणखीन काही मागण्या होत्या मोकाच्या अनुषंगाने कारवाई पण आम्ही सुरुवात केलेली आहे. नक्कीच लवकर माहिती देण्यात येईल. तसेच जे गुन्हे वारंवार गोवंश कत्ले जे होतात त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावरती पूर्वीचे गुन्हे आहेत आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा ते थांबत नाही. अशांची सुद्धा आम्ही तडीपारी लवकरात लवकर करणार आहे. मी नागपूर पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व बजरंग दलांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मी आश्वासन देतो की निश्चितच याच्यावरती ठोस अशी कारवाई केली जाईल आणि इथून पुढे आपल्याला या गोवंश हत्या संदर्भात कोणतेही आपल्याला आंदोलन करण्याची वेळ आम्ही येऊन देणार नाही. आणि या ठिकाणी मी सर्व बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती करतो
हे आपलं आंदोलन या ठिकाणी आपण थांबवू. थँक्यू. आणि आता तुमची मागणी काय आहे आणि नागपुरात अवैध कत्तलखाने आहेत का, किती आहेत आणि पोलिसांचा त्याच्यावरती काय भूमिका आहे? आम्ही परवाला माननीय आमच्या आदरणीय महापौर साहेब यांना आम्ही भेटलो होतो. त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं की जो भांडेवाडीचा कत्तलखाना आहे तो त्यांनी पाडला पाहिजे आणि त्या दिवशी त्या जागेवर जे काही कर्मचारी महानगरपालिकेचे होते त्यांना हे माहीत आहे की गायचे अवशेष कुठून आणले गेले आहे. त्या सर्वांना निलंबित करा अशी आमची मागणी होती. म्हणून आम्ही महानगरपालिकेचा घेराव केला. त्यावेळेस तत्काल आदरणीय महापौर साहेबांनी तिथेच कमिशनर साहेबांना सांगितलं की तो कत्तलखाना सील केला गेला पाहिजे. त्याच्यावर आपण विचार करून त्याला कसं डिमॉलिश करता येईल तो आम्ही एक भाग आहे. दुसरा भाग की जे कर्मचारी त्याच्यामध्ये होते त्यांना त्वरित निलंबित केला गेलं पाहिजे. गेल्या 3 दिवसापासून हे प्रोसेस सुरू आहे. काल पुन्हा आदरणीय महापौर साहेबांसोबत आमचं बोलणं झालं. कमिशनर साहेब इटनकर यांच्यासोबतही आमचं बोलणं झालं. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की आम्ही त्या कत्तलखान्याला सील केलेलं आहे आणि कर्मचाऱ्यांवर आम्ही कारवाई करतो आहे. दुसरा, आम्ही कमिशनर पोलीस साहेबांना जे सिंगल साहेब आहे त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं की भांडेवाडीचे PI निरीक्षक आणि पारडीचे पोलीस निरीक्षक आणि अन्नपूर्णा मॅडम DCP यांना तुम्ही तत्काळ निलंबित करा किंवा त्यांची ट्रान्सफर करा. काल रात्रीला आम्हाला माहीत पडलं की पोलीस कमिशनर साहेबांनी वाठोडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक, त्यानंतर पारडीचे पोलीस निरीक्षक आणि अन्नपूर्णा मॅडम यांचे तत्काळ त्यांनी बदली केलेली आहे. त्यांनी त्या विषय घेतला. त्या रात्रीच आम्हाला DCP मदने साहेबांनी सांगितलं का आम्ही हे जे तुम्ही काही बोलले होते ते आम्ही कमिशनर साहेबांना पूर्ण केलं. त्याच्यामध्ये कमिशनर साहेबांना आम्ही सांगितलं होतं की जे काही कसाई आहे, कसाई ज्यांनी गाय कापून तिथं फेकले, असे अवशेष जे फेकले गेले त्या कसायांवर मोका लावावी अशी आमची पुन्हा एक तिसरी माग होती. त्यांनी सांगितलं की मोका एकदम तत्काळ लावता येत नाही, त्याला एक प्रोसेस आहे, आम्हाला तुम्ही 5-6 दिवसाची वेळ द्या, आम्ही त्या कसायांवर पण मोका लावू. म्हणजे जवळपास ह्या सर्व गोष्टी एक पूर्णपणे आम्ही ज्या काही डिमांड केल्या होत्या ते पूर्ण झालेल्या आहे. म्हणून आज जे आम्ही आंदोलन, एक तीव्र आंदोलन करणार होतो, आत्मदहनचे आंदोलन करणार होतो, ते आता आम्ही आंदोलन करणार नाही. आम्ही ह्या निमित्तानं महानगरपालिका आणि पोलीस कमिशनर, पोलीस विभागाचं आम्ही अभिनंदन करून हे आम्ही आंदोलन समाप्त करणार. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत रहा इंडिया न्यूज 24.